शरद पवारांची राजकारणामधली गुगली भल्या भल्यांना कळत नाही. पवारांनी मला कधीही गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर शरद पवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करण्यात आलंय. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचे प्रयत्न केले त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे होती असं शरद पवारांनी म्हटलं. राज्याचं नेतृत्व करण्याची संधी एकनाथ शिंदेंना मिळाली याचा आनंद आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंनी योग्य दिशा देण्याचं काम सातत्यानं केलं असं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे. पुरस्कार ज्यांच्या नावे आहे ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे. तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे. इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगलीसुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे. या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. आणि सांगताना त्यांनी सांगितलं सातारा एकनाथराव सातारने बरेच मुख्यमंत्री दिले. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली.